सगळे कसे आहात? ठीक आहे. ऐसा काही आपला हप्ता या कधी घ्यायचा तुमचा आठवडा आजचा दिवस कसा गेला? सांग तिकीट से जब कर पकड़े आजचं वचनचं बघण्याच्या आधी मी तुम्हाला एक उदाहरण सांगेन. तो आप समझो एक टीचर है समजा तुम्ही एक शिक्षक आहात या कोई टीचर है जो आपके बच्चों को सिखाते हैं किंवा एक शिक्षक आहे जे तुमच्या मुलांना शिकवतात. तो मैं जो बता रही हूँ ना आपको भी इसमें इंटरेक्ट होना चाहिए मतलब इंटरेक्ट का मतलब है कि आप इसमें मिलना है आपको उत्तर देना है. जेव्हा पण मी प्रचार करेन तेव्हा मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल तर तुम्ही त्याच्यात सहभागी व्हा, प्रश्नांची उत्तरं द्या. आप गलत बोले सही बोलो आपको कोई जज करने वाला नहीं घाबरू है. नका. चुकीचं असेल तर चुकीचं, बरोबर असेल तर बरोबर, पण तुम्ही उत्तर द्या, त्याच्यात सहभाग घ्या. तो आप सोचो कि आपको आपके बच्चों को या आपके होने वाले बच्चों को कोई टीचर सिखाने वाली है तो आप लोग उस टीचर में क्या गुण ढूंढते हो. तर आता एक असा विचार करा की तुमची मुलांना शिकवण्यासाठी एक शिक्षक आहे, तर ते शिक्षक कसा असला पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं की तो शिक्षक कसा असला पाहिजे, त्याच्यामध्ये काय गुण पाहिजे? निखिल से शुरू करेंगे. तो एक जो उत्तर दिया वो उत्तर ऑब्वियसली पटपट करो. दूसरा उत्तर तर एक जे उत्तर झालं ते पुन्हा रिपीट करू नका. दुसरं उत्तर सिमिलर आप दे सकते मतलब इधर उधर दे सकते पर उसी शब्द को मत समान करिए. तेच उत्तर देऊ नका. पहला वो टीचर ने माँ बाप को रिस्पेक्ट सिखाना चाहिए और डिसिप्लिन शिस्त रहता है जो पहले से अपन बच्चों को डिसिप्लिन दिए तो आगे जाके वो अच्छी तरह से ध्यान से डिसिप्लिन कर शिक्षण देना है. पुढच्या आयुष्यात त्यांना कसं करायचं एक ना दोन पहिल्यांदा आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं, चांगलं बोलत दिलं केले तर ते मोठे जाते स्कूलमध्ये जाते. मला त्याच्या आईबाबाच्या हाताने ते टीचरला घाबरून मोठं केलं नाही. शिक्षक सर्वप्रथम त्याच्या शिक्षणानुसार त्याच्यामध्ये जे गुण असले पाहिजे आणि त्या गुणानुसार त्यांनी जे शिक्षण आहे ते पालन पोषण पद्धतीने जी शिकवणी आहे ती पोषण करण्याद्वारे त्याच्या वृद्धीत आहे. इसी बात को याद रखें. ठीक है आप लोग ने जो बातें बोली इसी बात को याद रखिए. आइए हम लोग अपना बाइबल बोलते हैं. पहला तिमोथेयुस अध्याय 3 उसका 1 से लेकर 7 तक. तर आपण काढूया पहिला तिमोथीचं पत्र अध्याय 1. फर्स्ट तिमोथी चैप्टर 3 वर्स 1 to 7. पहिला तिमोथीचं पत्र अध्याय 3 त्याचं 1 ते 7. पहिला तिमोथी की पत्री पहिलं तिमोथीचं पत्र अध्याय 3 अध्याय 3 उसका 1 से लेकर 7 तक. त्याचं 1 ते 7 पर्यंत आपण वाचूया. यह कथन सत्य है कि यदि कोई अध्यक्ष बनने की अभिलाषा रखता है तो वह एक भला कार्य करने की इच्छा करता है. इसलिए अवश्य है कि वह अध्यक्ष निर्दोष हो, एक ही पत्नी का पति हो, संयमी, समझदार, सामान्य अतिथि सत्कार करने वाला और शिक्षा देने में निपुण हो, शराबी या मारपीट करने वाला न हो, परंतु नम्र हो, झगड़ालू और धन का लोभी न हो. वो घर का अच्छा प्रबंधन करता हो, अपने बाल बच्चों को ऐसे अनुशासन में रखता हो कि वे उसका सम्मान करें. यदि कोई व्यक्ति अपने ही घर का प्रबंध करना नहीं जानता तो वो परमेश्वर की कलीसिया की देखभाल कैसे करेगा. वह कोई नया चेहरा न हो, कहीं ऐसा न हो कि अहंकार में पड़कर शैतान के समान दंड का भागी हो जाए. कलीसिया के भाग्य लोगों में वो सुना हो, ऐसा ना हो कि किसी दोष में पकड़ कर वो शैतान के फंदे में फंस जाए. आइए हम लोग प्रार्थना करते हैं. जो आपण प्रार्थना करूया. हमारे स्वर्गीय पिता परमेश्वर इस वचन को आपने दिया है, इस वचन पर आपका लहू लगा है. आपका वचन दुधारी दरबार से दे दे. आपने आपका वचन हमें दिया है कि हम उसमें सीख सकें और बढ़ सकें. आपका वचन है, आप हमारे मदद कीजिए, सहायता करिए कि हमें वचन को समझ सकें
और हमारे जीवन में लागू हो सके। यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ, आमीन। तो जैसे आपने आज का मेरा मुख्य विचार ये है तर आजचा माझा मुख्य उद्देश हा आहे कि हम जैसे पुरुष हैं आपण पुरुष आहोत या हम अपने आप को अगर पुरुष मानते हैं आणि आपण स्वतःला पुरुष म्हणतो, तो हमारे अंदर प्रभु ने अपने वचन में जो गुण बोले हैं वैसे गुण होने चाहिए। तर देवाने वचनामध्ये जे गुण दिले ते सर्व पुरुषामध्ये असले पाहिजे। हम पुरुषों को क्या लगता है कि हमारे लोग आदि पुरुषांना असं वाटतं की सगळी लोक माझ्या अधीन असली पाहिजे, या मुझे रिस्पेक्ट है, माझ्या घरातल्या लोकांनी मला आदर दिला पाहिजे, सोसाइटी में रिस्पेक्ट मिले। सोसायटी म्हणजे समाजातल्या लोकांनी मला आदर दिला पाहिजे। तो हमको किस प्रकार से जीना चाहिए उसके लिए? तर त्याच्यासाठी आपण कसं जगलं पाहिजे? तो इधर यीशु मसीह ने कुछ हमारे लिए एक क्या बोलते हैं पुष्टि तैयार की है, कुछ क्वालिफिकेशंस, मतलब हमारे अंदर कुछ ऐसी बातें होनी चाहिए जो एक मनुष्य एक पुरुष कैसा होता है वो दिखाना चाहिए। तर हे सगळं होण्यासाठी देवाच्या वचनानुसार एक पात्रता ठरवली गेलेली आहे की आपण कसं असलं पाहिजे। तो इसी को याद रखिए। तर आता आपण जी उत्तरं दिली आणि जे वचन आहे ते वचन लक्षात ठेवा। तो ये पहला तीमुथियुस की पत्री, ये पौलुस ने तिमोथी को लिखा है, तिमोथेचं पहिलं पत्र जे आहे ते पौलाने तिमोथेला लिहिलेलं आहे। और तिमोथी एक जवान सेवक था प्रभु का, तिमोथी जो होता तो एक तरुण देवाचा सेवक होता, और वो भी एक पुरुष था और जवान था। तो तरुण पुरुष होता। तो उसको बताया जा रहा है कि पुरुष किस प्रकार से होना चाहिए। तो आप लोग में से बहुत लोग सोचेंगे कि ये पास्टरों के लिए ज़्यादा लिखा गया है, तर बऱ्याचशा लोकांना असं वाटेल की हे जे तिसरा अध्याय जो आहे तो शिक्षकांसाठी पास्टरांसाठी मुख्य करून लिहिला गेला आहे। पर एक बात याद रखिए, आप आपके घर के पुरुष, आप लीडर्स हो, आपको प्रभु ने एक लीडर बोल के बनाया है, रखा है। तर लक्षात ठेवा की देवाने तुम्हाला सर्व पुरुषांना आपल्या घराचं पुढारी पण करण्यासाठी निवडलेलं आहे। आप लोग को आपके घर को लीड करना है। म्हणजे तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांचं पुढारी पण करायचं तो आहे। आप लोग का चरित्र घर के लोगों के सामने, तो आप में ये सब क्वालिफिकेशन नहीं, मतलब इसमें बहुत सारी ऐसी क्वालिफिकेशन जो आप में नहीं है, या आप में कुछ कुछ बातें हैं जो नहीं है, पर इसमें से बहुत ऐसी बातें हैं जो आप में होनी चाहिए विश्वासी होने के नाते। आपण आपल्या घराला लीड करत असल्यामुळे देवाच्या वचनानुसार त्याच्यामधले बरेचसे गुण आपल्यामध्ये असले पाहिजेत आणि त्याच्यानुसार आपण जीवन जगलं पाहिजे। और पौल किस प्रकार से स्टार्ट करता है ये पत्री को, आणि पौल या पत्राची सुरुवात कशी करतो या इस भाग को किस प्रकार से शुरू करता है? किंवा हा जो भाग आहे त्याला कशा पद्धतीने तो सुरुवात करतो? अगर आपको लगता है कि मुझे मेरे घर में एक लीडर के रूप में लोग देखे, मेरी पत्नी देखे, मेरे माँ बाप मेरे को एक अच्छा मैच्योर इंसान समझे, जर का तुम्हाला असं वाटतं की तुमच्या कुटुंबातल्या लोकांनी, तुमच्या बायकोनी, तुमच्या मुलांनी तुम्हाला एक पुढारी किंवा एक समंजस प्रौढ असा पुरुष म्हणून तुम्हाला आदर दिला पाहिजे, तर तुम्ही कसं जगलं पाहिजे? खास करके आपकी पत्नी, आपके बच्चे आपको किस प्रकार से एक लीडर, एज ए लीडर आप उनकी अगुवाई करने वाले किस प्रकार से वो समझे। आप तुमची पत्नी, विशेष करून तुमची पत्नी आणि तुमच्या मुलांनी एक लीडर, एक पुढारी असल्याच्या नात्याने कशा पद्धतीने तुमच्याशी वागलं पाहिजे? तो आप लोग ये अभिलाषा रखते हैं, तो पौल इधर कहता है कि ये भला कार्य और ये अच्छी अभिलाषा है। जर का तुम्हाला असं वाटतं की माझ्या कुटुंबातल्या लोकांचं मी पुढारी पण केलं पाहिजे आणि त्यांनी मला आदर दिला पाहिजे, तर पौल असं वाटतं की एक चांगली गोष्ट आहे। तो इसलिए हमारे अंदर क्या आवश्यकता है? तर यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे? पहले वचन आपको क्या बता रहा है कि आपकी जो इच्छा है, आप एज ए लीडर आप सोच रहे हो कि मैं लीडर बनना चाहता हूँ, मैं अगुवाई करना चाहता हूँ मेरे परिवार का, अच्छी इच्छा है। तर या वचनानुसार पहिला पॉईंट आपल्याला देव शिकवतो, पौल आपल्याला सांगतो पहिला पॉईंट असा की जर का तुमच्यामध्ये अध्यक्षाचं काम म्हणजे पुढारीपणाचं काम करायची इच्छा असेल तर ती चांगली आहे, तर हा पहिला पॉईंट आहे। आप लोग ये गलत इच्छा नहीं रख रहे हैं, तर तुमची इच्छा चुकीची नाही आहे। क्योंकि इधर पौल खुद कह रहा है कि आप एक अगुवा बनना चाहते हैं। अगर आप चाहते हो कि मैं अगुवा बनूं, मैं अपने परिवार को लीड करूं, और लीड किस प्रकार से करूं कि उन लोग यीशु को जान सकें, उन लोग शारीरिक, मानसिक, आत्मिक रीति में बढ़ सकें। आणि पौल आपल्याला सांगतोय की पहिल्या वचनानुसार, तिसऱ्याच्या पहिल्या वचनानुसार की जर का आपण आपल्या फॅमिलीला लीड करतोय, त्यांना पुढारी पण करतोय, तर त्यांना येशूच्या जास्त जवळ घेऊन जाणारे आपण असलं पाहिजे। तो हम लोग इधर पहली बात देखते हैं कि इसलिए क्या करना आवश्यक है कि वो अध्यक्ष, पहली बात है निर्दोष होना चाहिए। तर पहिला पॉईंट आहे की तो निर्दोष असला पाहिजे। क्या होना चाहिए? म्हणजे आपण सगळे निर्दोष असलं पाहिजे। निर्दोष होना चाहिए। तो निर्दोष होना मतलब क्या है? निर्दोष म्हणजे काय? अपने भाषा में दूध से धुला हुआ। आपल्या भाषेत आपण बोली भाषेत बोलतो की दुधाने धुतलेलं आहे आपण। हम लोग बोलते हैं ना कि तू बहुत दूध से धुला हुआ है, तू बहुत सत्यवादी है, तू बहुत ये है, तू खूप सत्यवादी आहे, तू दुधाने धुतलेला आहेस, उसकी बात इधर नहीं होगी। तसं नाही म्हणत आहे। इधर बात ऐसी होगी कि निर्दोष का मतलब क्या? अगर वो पाप कर रहा है पर वो पाप से बचना चाहता है या प्रभु से क्षमा मांगता है, अपने आप को शुद्ध जीवन जीने के लिए प्रयास कर रहा है, इथे निर्दोष म्हणजे असं नाही की ज्याच्यामध्ये एकही दोष नाही किंवा तो एकदम पवित्र
जरी त्याच्या हातातून चुका झाल्या असतील, त्याच्याकडून पाप झाला असेल, पण त्याला त्या पापातून बाहेर निघायची इच्छा आहे, त्याला त्याच्यातून निघायची इच्छा आहे, तो त्यासाठी प्रार्थना करतोय, असा निर्दोष व्यक्तीबद्दल लिहिलेलं और आहे. उसके अंदर इच्छा है कि वो पवित्र जीवन जी सके. आणि त्याच्यामध्ये अशी इच्छा आहे की मला याच्यातून लवकर बाहेर निघायचं आणि मी पवित्र जीवन जगावं. हम मनुष्य हैं, हमारे अंदर पाप का स्वभाव है और हम पापी हैं, तो हम निर्दोष नहीं हैं. मतलब हम लोग अशुद्ध लोग हैं. अपोजिट है दोषी. हम लोग दोषी लोग हैं. तर आपण मनुष्य आहोत, तर मनुष्याच्या स्वभावानुसार आपल्यामध्ये कोणीच पवित्र नाही, आपल्याकडून चुका होतात, पाप होतात, आपल्यामध्ये कोणीच असा नाही की जो पवित्र आहे आणि निर्दोष आहे. और हम लोग निर्दोष जीने चाहते हैं. यीशु मसीह के लहू के बलिदान के द्वारा जब हम क्षमा मांगते हैं, हमसे गलतियाँ होती है, हम जब प्रभु को बोलते हैं, मदद मांगते हैं प्रभु की, तो हमें वो निर्दोष बनाता है, पवित्र करता है हमें. आणि जेव्हा जेव्हा आपल्याकडून चुका होतात आणि आपण देवाकडे प्रार्थना करतो, क्षमा मागतो, तेव्हा येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे देव आपल्याला निर्दोष करतो आणि आपण एक निर्दोष असं जीवन जगायला लागतो. और उसके अनुसार हमें जीना है. आणि त्याच्यानुसारच आपल्याला जगायचं आहे. दूसरी बात, दुसरा पॉइंट, अब एक ही पत्नी का पति हो. आपल्याला एकच पत्नी असली पाहिजे. 3-4 नहीं, 2-3 नहीं. एका पत्नीशिवाय जास्त संबंध आपले नसले पाहिजे. और आगे क्या लिखा है? त्याच्या पुढे लिहिलंय संयमी हो. संयमी असला पाहिजे. संयमी का मतलब क्या है? संयम म्हणजे काय? मैरिड लोग बताइए, संयमी का मतलब क्या है? जे विवाहित आहेत त्यांनी सांगा संयम म्हणजे सेल्फ कंट्रोल. Self control. आत्मनियंत्रण. आप लोग की जब वाइफ, क्योंकि वाइफ क्या रहती है, थोड़ी जल्दी गुस्सा करती है, थोड़ा काम आपने अगर गलत कर दिया, अगर आप फॉर एग्जांपल आपको ने बोला रहेगा पालक की सब्जी लाने, आपने कुछ चाकू की सब्जी लेके आ गए, तो आपने चिड़चिड़ करना चालू करें. या उसने बोला चिकन लाने, आप मटन लेके आए, बोले मेरी इच्छा है मटन खाने की, आप मटन लेके आए तो उस पर चिड़चिड़ करेंगे, बहुत टाइम लगता है बनने को, तुमको क्या दो लेके आके रख दिए, क्यों करेंगे? तो उस समय आपका जो रिएक्शन है, प्रतिक्रिया है उसके प्रति वो किस प्रकार का है? तर स्त्रियांचा स्वभाव आहे चिडचिड करणं. जर का अशी परिस्थिती आली त्याच्यावरती ते चिडचिड करतायत, तर त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया काय असली पाहिजे? क्या आप भी उसके साथ मुंह लगा रहे हो, उससे झगड़ रहे हो, तुम्ही पण त्याच्याबरोबर भांडण करताय का? या जस्ट इग्नोर कर रहे हो? तर तुम्ही दुर्लक्ष करताय, जाऊ दे. अगर आप उसमें इग्नोर करने सीखे हो या उसको रिप्लाई नहीं कर रहे, परंतु शांत से प्यार से उससे बात कर रहे हैं, यार सॉरी, तो हम पुरुष लोग को जब हम सॉरी बोलते हैं, हमको क्या लगता है, हम वो डाउन फील करते हैं. लाइक हम बोल, अरे मैं इसको सॉरी बोलूँ. बऱ्याच वेळेला पुरुषांना सॉरी बोलायला आवडत नाही किंवा त्यांचा इगो वाटतो, त्यांना असं वाटतं की मी का खाली बोलू, म्हणजे मी खाली केला केलं. हमको सॉरी बोलना आना चाहिए. तर आपल्याला सॉरी, माफी मागणं, सॉरी बोलणं आपल्याला यायला पाहिजे. जब हम सॉरी बोलते हैं एक दूसरे को, जेव्हा आपण एकमेकांना क्षमा मागतो, माफी तो मागतो, हम लोगों के नज़र में भले ही रहे, पर प्रभु ने देखा कि हम लोग किस प्रकार के लोग हैं. तर जेव्हा लोकांच्या नजरेत असं वाटतं की अरे हा चुकला किंवा हा नम्र झाला, पण ते जाऊ दे, देवाच्या नजरेमध्ये आपण उंच केले जातो. आप लोग ने एक बात देखा है जो अन्य जाति के लोग में अविश्वासी लोकांमध्ये एक गोष्ट बघितली का तुम्ही? ऐसा गलती से अगर चलते चलते सब पैर में मार दिया या पैर लगा तो क्या करते हैं? जर ट्रेनमध्ये किंवा चालताना रस्त्यामध्ये जर चुकून पाय लागलं तर ते काय करतात? ऐसा करते हैं सॉरी. हात लावतात, सॉरी बोलतात. अगर जानबूझ के हम लोग ने पैर में डाला फिर भी उनको मालूम है जानबूझ के, फिर भी उन लोग क्या करते हैं? जरी आपण मुद्दाम केलं असेल तरी पण ते काय करतात? सॉरी बोलतात. उन लोग को ईगो को हट नहीं हो जाता. तर त्यांचा पण अहंकार आहे, त्यांचा पण इगो आहे. लाइक उनके कल्चर में हो जाता है. तो हमको तो प्रभु ने सिर्फ सॉरी बोलने बोला है, हमको पैर पकड़ के उनको नहीं चूकने बोला है. तर देव आपल्याला असं नाही म्हणत की त्याचे पाय पकडून माफी मागा. देव आपल्याला देव असं शिकवतो की सॉरी बोला. सॉरी जस्ट 2 वर्ड, लाइक कितना 5 5 वर्ड्स का 5 शब्दों का सिर्फ वो अल्फाबेट है उसमें. 5 अक्षरांचा एक शब्द आहे. बोलने में क्या दिख रहा है? सॉरी बोलायला काय जातं आपल्याला? तो अगर वो आप कर रहे हैं तो आप संयमी पुरुष हो. जर का आपण दुर्लक्ष करतोय, आपण क्षमा मागतोय, आपण नम्र होतोय, याचा अर्थ आपण संयमी आहोत. अगर आपकी शादी फिक्स है, अगर आपकी होने वाली पत्नी से आपका बन नहीं रहा है, या वो जल्दी गुस्सा हो रही है, तो मेरा फोन नहीं उठा रहे, भैया शादी लिखा हुआ है, अगर वो मानते हैं उनकी पत्नी, अगर आप काम पे हो, आपकी पत्नी आपको फोन करते रहती है, परेशान करते हैं, अगर आप एक बार नहीं उठाए फोन, 2 बार नहीं उठाए, तो काम भी बच जाए. अगर तीसरी बार उठाए तो उठा ठीक है, तो फोन क्यों नहीं उठा देते? जर का तुम्ही तुमच्या पत्नीचा फोन नाही उचलला, एकदा फोन केला, दोनदा फोन केला, काहीतरी अर्जंट असेल तरी फोन केला, तुम्ही नाही उचलला, तर स्वाभाविक ती थोडीशी चिडचिड करेल. तो आप उसको नहीं बोला तो हमेशा मेरे को फोन करके. तर आपण त्याच्यावरती चिडलं नाही पाहिजे. और हम लोग उसको प्रतिक्रिया क्या दे रहे हैं, किस प्रकार से हम उससे बात कर रहे हैं. आणि आपण त्याच्याशी कशा पद्धतीने बोलतोय ते पण महत्वाचं आहे. क्योंकि इधर प्रभु ने क्या हमें चाहते हैं, प्रभु यीशु क्या चाहते हैं, हम संयमी हो. संयमी का मतलब सेल्फ कंट्रोल करने वाले आने चाहिए. हम लोग मतलब सहना आना चाहिए, सहन करने वाले होने चाहिए. तर देवाचं वचन म्हणतो की आपण संयमी असलं पाहिजे, म्हणजे आपल्यामध्ये सहनशक्ती असली पाहिजे, आपल्यावरती आत्मनियंत्रण असलं पाहिजे. मैं ऐसा नहीं बोल रहा कि सब बातों में आपको सहना है,
असं नाही की सगळ्याच गोष्टी सहन करा. लोग आगे आपको ईंट से मारे, पत्थर से मारे, आप फिर भी सह लो. लोक तुम्हाला दगड मारतायत तरी तुम्ही बोलतात की अजून मारा, असं नाही. इसको गलत में मत लीजिए. मैं बोल रहा हूँ कि आपका जो फैमिली रिलेशनशिप जो है वो बने रहने के आपको कभी कभी आपको स्टेप डाउन करना पड़ता है, वो करिए. मी इथे पारिवारिक कौटुंबिक गोष्टींबद्दल बोलतोय की आपल्या परिवारामध्ये कधी कधी नाती जपण्यासाठी आपल्याला कधी कधी झुकावं लागतं, नम्र बनावं लागतं, तर ते करा. जब हम नहीं करते तो अगर हम भी ऐसे वो भी ऐसा तो हम लोग एक दूसरे को पीड़ेंगे बस. तर जर का हा स्वभाव आपल्यामध्ये नाही आपल्या कुटुंबामध्ये, तर आपल्या घरात फक्त भांडणं होत राहतील. अगर हम लोग थोड़ा झुकेंगे, जर का आपण थोडे चुकलो, नम्र झालो, सामने वाला सोचेगा अरे बोल के इसको कुछ फर्क नहीं पड़ रहा, वो भी शांत रहेंगे. समोरच्या म्हणजे उदाहरण तुमची बायको जर चिडचिड करते तर ती एका लेवल नंतर तुम्ही रिप्लायच नाही केला, ती बोलेल नंतर गप्प बसेल. ज्यादा कब झगड़ा होता है बड़ा, जास्त भांडणं केव्हा होतात? जब आप भी मुंह मुंह लगा तो सामने वाला भी मुंह मुंह लगा फिर और बढ़ता है. जेव्हा दोन्ही लोक त्या भांडणामध्ये पार्टिसिपेट करतात तेव्हा ज्याच्यामध्ये ते असतात तेव्हा भांडण जास्त होतं. जर एकच व्यक्ती बोलत असेल तर तो बोलेल नंतर शांत बसेल. आपको क्या करना है, थोड़ा शांत रहना है तर आपल्याला काय करायचं, शांत बसायचं. और उसके लिए आप प्रार्थना करिए. आणि तेव्हा तिला उत्तर म्हणजे भांडण जेव्हा होतं तेव्हा त्या व्यक्तीला उत्तर देण्यापेक्षा प्रार्थना करा. आप लोग बोलो सॉरी हो गया और जाके बाद में जब आपको समय मिल जाए उसके लिए प्रार्थना करो, प्रभु इसको समझाइए, आप उसको बुद्धि दीजिए, ज्ञान दीजिए. त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा, त्या व्यक्तीकडे माफी मागा, बाबा माझी चुकी झाली, मी नाही करणार, आणि नंतर तिच्यासाठी प्रार्थना करा. आपकी पत्नी लोग आपसे छोटी होगी ना, तुमची पत्नी तुमच्यापेक्षा वयाने लहानच आहे. आप समझिए कि वो उसमें शायद बचपना है या अभी तक वो मैच्योर नहीं हुई है, असं समजा तिच्यामध्ये अजून एवढा समंजसपणा नाही आलाय. शायद उसमें कुछ कमी है क्योंकि स्त्री क्या कमजोर है, कारण की स्त्री एक निर्बल पात्र आहे. तो शायद उससे कोई गलती हो गई, बात हो गई, जाने दो, उसको इग्नोर कर दो. जर तिच्यावर काही चुकी झाली तर तिला माफ करा. तुमचीच पत्नी म्हणून तिला माफ करा, क्षमा करा. क्योंकि आखिर में आपके साथ ही तो रह रही है, कारण की ती तुमच्याबरोबरच राहणार आहे, आपका काम करके देती है. तुमचंच काम करते. तो बात क्या होता है, तो आप इसके लिए प्रार्थना करो, प्रभु से ये भी मांग उसके लिए करो कि जब अगर मुझे गुस्सा आया, लाइक आप एज अ हस्बैंड या एज अ पति मुझे गुस्सा आया और शायद आपको उस समय आपका गुस्सा बहुत हाई लेवल में हो, तभी वो मुझे समझ के रहे. आणि तुम्ही अशी पण तुम्ही तिच्यासाठी अशी प्रार्थना करा, समजा मी चिडलेलो आहे, मला राग आलाय, तर माझ्या बायकोने मला समजून घेतलं पाहिजे, अशी प्रार्थना करा. पर हमेशा के लिए ये मत सोचिए कि वही मुझे समझ के रहे. आप लोगों को भी समझने आना चाहिए. इसको अंडरस्टैंडिंग बोलते हैं एज अ मैरिटल रिलेशनशिप, मतलब जो विवाहित जीवन है उसमें आप लोग एक दूसरे को समझ में आना चाहिए. अगर एक जन गुस्सा है तो दूसरा शांत रहे, दूसरा गुस्सा है तो पहिला शांत रहे. तर प्रत्येक वेळेला आपल्या बायकोला गृहीत धरू नका की मी जेव्हा चिडचिड करेन, मी रागवेन तेव्हा ती मला समजून घे. नाही, हे पती पत्नीमध्ये आपापसामधलं सामंजस्य आहे, त्यांच्यामधला समजूतदारपण आहे की त्यांनी एकमेकांना परिस्थितीनुरूप समजून घ्यायला पाहिजे. जब आप ऐसा करोगे तो आपको संयमी आप होगे और समझदार होगे. तर जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही संयमी होता, म्हणजे तुमच्यामध्ये सहनशक्ती येते आणि तुम्ही समजूतदार होता. और लोग भी आपका सम्मान करते हैं. आणि ऑब्विसली तुमची बायको, तुमच्या घरातली लोक, आजूबाजूची लोक पण तुमचा आदर करतील. और अतिथि सत्कार करने वाले होने चाहिए. आता पुढचं आहे की आपण पाहुणचार करणारे असले पाहिजे. अगर कोई आपके घर में आना है आपल्या घरी कोणी आलं, तो आप लोग भाग मत जाओ. ख्रिस्ती असू दे, अविश्वासी असू दे, पळून नका जाऊ. खास करके जो मसीह लोग आते हैं तभी आप भाग मत जाओ. जेव्हा पण ख्रिस्ती लोक घरी येतात तेव्हा पळून जाऊ नका, घरात थांबा. आप उनके साथ अतिथि सत्कार करने वाले होंगे. त्यांचा पाहुणचार करा, त्यांच्याबरोबर वेळ घालवा. आप लोग उनको बताओ, आप लोग खुद जाइए कि जब कुछ बनाओ, अगर आपको चाय बनाने आता है, कॉफी बनाने आता है, उतना बनाइए. जर का तुम्ही घरी आहात तर तुम्हाला काही बनवता असेल त्यांच्यासाठी चहा बनवा, कॉफी बनवा, काहीतरी नाश्ता बनवा, त्यांचा पाहुणचार करा. अगर नहीं बनाने आता तो आप बातचीत करिए, तब तक आपकी बीवी जब तक बनाए आप उनके साथ बात करें, डिस्कस करिए. जर तुम्हाला येत नाही तर तुमची बायको आहे, तुमची बायको किचन मध्ये काहीतरी बनवते त्यांच्यासाठी, तोपर्यंत तुम्ही देवाविषयी, ख्रिस्ताविषयी काहीतरी बातचीत करा. उनसे बात करें कि आपका दिन कैसा गया, आपको किस प्रकार से आप क्या पढ़ रहे हैं वचन में, आप पूछ सकते हैं. अगर एक विश्वासी आपके घर में आना है, आप लोग को क्वेश्चन होना चाहिए कि भाई बहन तुम क्या पढ़ रहे हो वचन में भी, आप लोग बाइबल पढ़ रहे हो, आप लोग पूछो एक दूसरे को. जेव्हा पण एखादा ख्रिस्ती व्यक्ती, विश्वासी व्यक्ती आपल्या घरी येतो तर आपल्या बोलण्या चालण्यामध्ये ख्रिस्ताविषयीच्या गोष्टींमध्ये आपण चर्चा केली पाहिजे की तुमचा कुठला अध्याय चालू आहे, तुम्ही कुठला अध्याय वाचताय, क्या आप प्रभु में बढ़ रहे हो, तुम्ही ख्रिस्तामध्ये वाढताय का. और ये सब खत्म हो गया, अगर उनका चाय वगैरह सब खत्म हो गया तो आप बोलो एज ए लीडर, आपको लीडर बोला है ना, आप सबको लीडर बनना अच्छा लगता है, आप सबको बनना अच्छा लगता है लीडर. आपल्या सगळ्यांना पुढारी बनायला आवडतं ना, नेता. तो हमको क्या करना है, चाय हो गया, पानी हो गया, फिर निकलने का समय है, हमको बोले 5 मिनट रुक जाइए, आप एक छोटा बाइबल का एक अध्याय निकालिए, छोटा अध्याय, पूरा भी अध्याय मत पढ़िए. आपको लग रहा है कि 5 वचन इसमें जो पढ़ सकते, कितने लोग एक वचन सब लोग मिलकर पढ़ेंगे,
जेव्हा तुमचा पाहुणचार झाला, चहा पाणी झाला, नाश्ता झाला, आता ते लोक निघाले तर तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा 5 मिनिटं थांबा, आपण एक बायबलमधलं वचन वाचूया. फोर्स मत करिए, उनको सिर्फ बोलिए त्यांना बोला कि आइए हम वचन पढ़ेंगे. आता आपण बायबल वाचू, प्रार्थना करू. अगर अभी हम लोग कितने लोग हैं, 10-11 लोग हैं, तो 10-11 का आप वचन निकालिए कि एक करके सब लोग पढ़ ले. तर आपण 10-11 लोक आहेत, एक असा अध्याय काढा की ज्याच्यात तेवढी वचन आहेत आणि प्रत्येकाने एक वचन वाचूया. और वो पढ़ने के बाद फिर बोलिए, पूछिए उनको कि हम किस प्रकार से आपके लिए प्रार्थना करें. आणि मग त्यांना विचारा की भाऊ बहीण बघ तुमच्या जीवनामध्ये काय परिस्थिती आहे, आम्ही कशासाठी प्रार्थना करू. फिर आप भी उनको बता सकते हैं कि ये नहीं बोल रहा कि मैं ये कर रहा हूँ, मेरे को बुलावा है, आप बोल सकते हैं, पर आप लोग प्रार्थना इस प्रकार से बोलिए कि मैं शायद से गुस्सा करता हूँ, मेरे को गुस्से पे काबू नहीं होती, या मैं आलस करता हूँ, मैं बाइबल नहीं पढ़ पाता हूँ. आप लोग ये प्रेयर रिक्वेस्ट शेयर कर सकते हैं. आणि असं नाही की तुमच्या शरीराबद्दल काही समस्या असतील ती तुम्ही सांगू शकता, पण अशा काही तुमच्या वैयक्तिक अडचणी आहेत की ज्या ख्रिस्तामध्ये तुम्हाला वाढू देत नाही, त्या तुम्ही सांगून त्याच्यावर तुम्ही प्रार्थना करू शकता. आप लोग ऐसा कर सकते हैं. असं तुम्ही करू शकता. और फिर वो हो गया तो आप लोग एक दूसरे के लिए प्रार्थना करिए. एकमेकांसाठी प्रार्थना करा. अभी उन लोग आए तो ज़्यादा बड़ी बड़ी प्रार्थना मत करिए प्लीज. आणि जर का आपल्याकडे कोणी आलं तर म्हणून त्यांच्यासमोर दाखवायसाठी मोठी प्रार्थना नका करू. आप लोग इतनी बड़ी प्रार्थना करोगे कि वो अगली बार घर पे नहीं आएगा. आणि आपण जर इतकी मोठी प्रार्थना केली लांब लचक तर नेक्स्ट टाइम ते येणार नाही. नीचे जाएगा ऐसा कोई घर पे एकदम 1 घंटे की प्रार्थना करते बैठा था, मैं भी नहीं जाऊँगा. आप सोचेंगे कि यार ये होने वाला पास्टर है ऐसा बोल रहे हैं. भाई एवरीवन हैज देयर टाइम, सबको एक टाइम है, टाइम टेबल रहता है, शेड्यूल्स रहते हैं. प्रत्येकाचं टाइम टेबल असतं, प्रत्येकाची कामं ठरलेली असतात. अगर आप 1 घंटे की उसके लिए प्रार्थना कर रहे हो, वो बंदा बेचारा सो भी जाएगा उधर. आपण त्याच्यासाठी 1 तास प्रार्थना करतोय पण तो झोपून गेला, मग काय करणार. कित करोगे. मग काय करणार. प्रार्थना करो, शॉर्ट में करो, उसको भी करने का मौका दो. सिर्फ आप ही नहीं है ना. प्रार्थना म्हटली की फक्त तुम्हीच नाही, सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली पाहिजे, सगळ्यांची सहमती त्याच्यात असली पाहिजे, सगळ्यांनी मिळून प्रार्थना केली पाहिजे. आपके परिवार से है तो आप चुनिए कि अगर आपके परिवार में आपके बच्चे बेटे को बोलिए प्रार्थना कर दो, आप उनको बोल सकते हैं कि आपके इस बच्चे को बोलो प्रार्थना करें. 2 जन प्रार्थना किया, ठीक है, हम लोग भाई हम लोग प्रार्थना करेंगे, प्रार्थना हो गया, फिर मिलते हैं बाद में. ऐसा बोल के आप उनको भेज सकते हैं, विदा कर सकते हैं. तुम्ही विवाहित आहात तर तुम्ही तुमच्या मुलांना पुढे करा, बाबा माझ्या तुम्ही तुमच्या मुलांना सांगा प्रार्थना करायला, त्यांच्या मुलांना सांगा प्रार्थना करायला. असं करून एकमेकांना ख्रिस्तामध्ये वाढवा. तुम्ही प्रार्थना करा, संगती करा आणि मग त्यांना निरोप द्या. आप बोल सकते हैं प्रणाम, ये अंकल के लिए तुम इस प्रकार से प्रार्थना करो कि ये आत्मा में बढ़े और इनको और बुद्धि दे गिराते हैं कि बच्चों को संभाले. फिर प्रणाम प्रार्थना करेंगे. फिर सामने वाले जो बच्चे हैं, पीटर है समझो या जोसेफ, उनको बोलो तुम इसके लिए प्रार्थना करो. याचा अर्थ काय की आपल्या मुलांना पण प्रार्थनेची सवय लावा, त्यांना प्रार्थनेमध्ये वाढवा, देवामध्ये वाढवा. तो आप एक ही समय में 2 लोगों को बढ़ा रहे प्रभु में. तर याचा अर्थ काय तुम्ही एकाच वेळेला त्या समोरच्या कुटुंबाला पण देवामध्ये वाढवताय आणि तुमच्या मुलाला पण देवामध्ये वाढवताय आपको भी प्रभु के राज्य में बढ़ रहे हैं. आणि तुम्ही स्वतः पण देवामध्ये वाढताय. इसका मतलब क्या है कि ये क्यों मैं कह रहा हूँ, क्योंकि आपको अतिथि सत्कार करना आना चाहिए. कारण का मी हे सांगतोय, कारण का देवाच्या वचनामध्ये लिहिले की आपण पाहुणचार करणारी लोक असली पाहिजे. और आपको शिक्षा देने में, आप अभी ये सब काम कर रहे हो तो आपको शिक्षा भी देना आना चाहिए. आणि जर का आपण ही कामं करतोय तर आपल्याला एखाद्याला शिक्षण पण देता आलं पाहिजे, त्याला समजवता आलं पाहिजे. आप शिक्षा देने में निपुण होना चाहिए. आणि आपण शिक्षण देण्यामध्ये निपुण असले पाहिजे. और अभी इधर बातें आती है, जो तीसरे वचन से क्या है कि आप में क्या नहीं होना चाहिए, कौन सी ऐसी बातें नहीं होनी चाहिए. आता पहिलं आणि पहिलं वचन आपण बघितलं की आपण जर का अध्यक्षाचं काम करतोय तर ती चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. आता दुसऱ्या वचनामध्ये आपण बघितलं की कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्यामध्ये असल्या पाहिजे. आता तिसऱ्या वचनामध्ये आपण बघू की कुठल्या गोष्टी आपल्यामध्ये नसल्या पाहिजे. तो पहली बात हमारे में क्या नहीं होना चाहिए, अल्कोहलिस्ट नहीं होना चाहिए, मतलब शराबी नहीं होना चाहिए. मद्यपान, दारू किंवा व्यसन करणारी लोक आपण नसले पाहिजे. हम मारपीट, गुंडागिरी नहीं करने वाले होने चाहिए. मारामारी, दादागिरी हे करणारी लोक आपण नसले पाहिजे. अभी वापस पौल कह रहे हैं कि हमारे अंदर ये नहीं होना चाहिए, तो फिर क्या होना चाहिए. मग आता पौल आपल्याला सांगतोय की जर का या गोष्टी आपल्यामध्ये नको, आपण दारू व्यसन नाही चालत, दादागिरी नाही करायची, मारामारी नाही करायची, मग काय करायचं. हमें क्या होना है, नम्र होना है. तर आपल्याला काय पाहिजे, नम्र असलं पाहिजे. नम्र हो, झगड़ालू और धनगर हो भी. वापस वो बता रहे हैं कि शराबी नहीं होना है, मारपीट करने वाला नहीं होना है, तो फिर क्या होना है, नम्र होना है. जर आपण व्यसन नाही करायचं, दादागिरी नाही करायची, मारामारी नाही करायची, तर मग आपण काय करायचं. तर मग आपण सौम्य असलं पाहिजे, म्हणजे नम्र असलं पाहिजे, भांडणं नाही केली पाहिजे आणि पैशांचा लोभ आपण नाही केला पाहिजे, लालच नाही केली पाहिजे. तो देखिए इधर शराबी नहीं होना चाहिए और ये नहीं होना चाहिए. फर्स्ट आपण बघितलं की आपण मद्यपान म्हणजे दारू किंवा व्यसन नाही केलं पाहिजे. तो ये 2 बातें हमें नहीं होनी चाहिए, ठीक है.
म्हणजे मद्यपान आणि मारामारी. तो हमारे अंदर क्या होना चाहिए? हम नम्र होने चाहिए. तर आपण नम्र असलं पाहिजे. और फिर क्या लिखा है? झगड़ालू और धन का लोभी न हो. भांडण करणे आणि पैशांचा लोभ करणे हे आपण नाही केलं पाहिजे. तो मारपीट करना और झगड़ा करना इक्वल गिना जाता है. तर मारामारी करणं आणि भांडण करणं हे समान आहे. तो हमें शराबी नहीं होना है, आपल्याला व्यसनी नसलं पाहिजे, मारपीट नहीं करना है, मारामारी नाही केली पाहिजे, झगड़ा नहीं करना है, भांडण नाही केली धन पाहिजे का लोभी नहीं होना है. आणि पैशांची लालच नाही केली तो पाहिजे. इन सब के लिए हमको क्या बनना है? तर या सगळ्यासाठी आपल्याला काय करायचं? क्या बनना है? नम्र बनायचं. क्या बनना है? नम्र. तो हमें शराबी नहीं होना है, आपल्याला व्यसन नाही करायचं, मारपीट करने वाला नहीं होना है, मारामारी नाही करायची, झगड़ालू नहीं होना है, भांडण नाही करायचं, धन का लोभी नहीं होना है, धनचं लोभ नाही करायचं, नम्र होना है. आपल्याला नम्र बनायचं. क्या होना है? नम्र. और फिर आगे क्या लिखा है? वो घर का प्रबंध करने वाला हो. आणि पुढे दिलंय की आपल्या घराची व्यवस्था सांभाळणाराच असला पाहिजे. तो ये मेरा सोच है, ये मेरी सोच है कि ये बात इधर क्यों लिखा है इसमें? तर माझा असा विचार आहे किंवा माझं असं म्हणणं आहे की ही गोष्ट इथे का लिहिली गेली आहे? कि झगड़ा तो ना हो और धन का लोभी नहीं हो. भांडण नाही करायचं आणि पैशांचा लोभ नाही करायचा. आगे क्या लिखा है उसने? वो घर का प्रबंध करने वाला. ते पुढे दिलंय की त्यांनी घराची व्यवस्था म्हणजे आपल्या घराची काळजी घेणारा तो पाहिजे. अल्कोहलिक हुआ, शराबी हुआ तो क्या होगा? जर का तो दारू पितोय, पैसे उडवतोय, मग काय करेल? मारपीट कर रहा है तो क्या होगा? मारामारी करतोय, मग काय होईल? धन का लोभी है तो क्या होगा? पैशांचा लोभ करतोय, झगड़ा हुआ तो क्या होगा? भांडण करतोय, क्या वो घर का प्रबंध कर सकता है? तर मग तो घराची काळजी घेऊ शकतो का आपण? दारू पीने वाले तो क्या घर में पैसा ला सकता है? जर का तो दारू पितोय, व्यसन करतोय, तो आपल्या घरात पैसे देऊ शकतो का? मारपीट कर रहा है, काम पे नहीं जा रहा है, धन सिर्फ धन के पीछे सिर्फ जमा कर रहा है, सेव कर रहा है, घर में कुछ नहीं दे रहा है. फक्त पैसे कमवतोय पण घरामध्ये पैसे देत नाही. वो झगड़ा लोगों से झगड़ रहा है, काम पे झगड़ रहा है, उसको निकाल दिया जा रहा है, दूसरी जगह काम पे जा रहा है, उधर झगड़ रहा है. भांडण करतोय, मारामारी करतोय, त्यामुळे त्याचं काम भेटत नाही, काम टिकत नाही, तर तो आपल्या घरातल्या लोकांची काळजी घेऊ शकतो का? क्या वो घर का प्रबंध करने वाला है? तर तो घराची देखरेख करू शकतो का? नाही करू शकतो. कर सकता नहीं. क्यों? उसके अंदर एक गुण पाया जाए. वो दारू पी रहा है, दारू में पैसे उड़ा रहा है, मारपीट कर रहा है, लोगों को मार रहा है, पीट रहा है, पैसे निकलवा रहा है या कुछ भी एक्सेट्रा कुछ भी काम कर रहा है. धन का लोभी, धन से सेव कर रहा है, बचा रहा है, किसके लिए बचा रहा है वो नहीं पता. झगड़ा कर रहा है, सिर्फ झगड़ा कर रहा है, हर जगह जाके उसको नए नए काम में वो झगड़ा कर रहा है, बातें कर रहा है, निकाल दिया जा रहा है, उसको सस्पेंड किया जा रहा है. फिर वो किस प्रकार से धन अपने घर को चला सकता है? म्हणून या ज्या गोष्टी जे दिल्या त्या एकमेकांशी इंटरलिंक आहेत. जर का त्याला आपल्या घराची देखरेख केली पाहिजे, याचा अर्थ त्यांनी दारू नाही प्यायली पाहिजे, मारामारी नाही केली पाहिजे, म्हणजे या सगळ्या गोष्टी एकमेकांशी इंटरलिंक आहेत. जर का हे सगळं नाही केलं तर तो आपल्या घराचा प्रबंध नीट करू शकतो. और वो घर का प्रबंध किस प्रकार से करेगा? आणि मग तो आता आपल्या घराचा प्रबंध कसा करेल? अपने बच्चों को सिखाने के द्वारा. आपल्या मुलांना शिस्त लावून. आप खुद दारू पी रहे हो, तुम्ही स्वतः जर दारू पिताय, मारपीट कर रहे हो, मारामारी करता, झगड़ा कर रहे हो, भांडणं करताय, धन का लोभ कर रहे हो, धनाचा लोभ करता, आपके बच्चे को आप क्या सिखाओगे? भाई बेटा तू दारू मत पी, बेटा झगड़ा मत कर, तू मार मत, तू धन मत जमा कर. आप ये सिखाओगे, वो सुनेगा आपका? आणि जर का तुम्हीच ह्या सगळ्या गोष्टी करताय आणि तुम्ही तुमच्या मुलाला सांगताय की तू हे करू नको, तर तो ऐकेल का तुमचं? तो आप क्या घर का प्रबंध कर रहे हो अच्छे से? तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या घराचा प्रबंध नीट करताय का? नहीं ना. नाही. आप बच्चों को बोलो, आप उनको एक पॉजिटिव बातें सिखा रहे हो और आपका जीवन है नेगेटिव में. तुम्ही त्यांना सकारात्मक गोष्टी करायला सांगताय, पण तुम्ही स्वतःच ऑलरेडी नकारात्मक गोष्टी करताय, तर त्याच्यावरती त्याचा काय प्रभाव पडेल? आप उसके सामने किस प्रकार से अपनी छवि बना रहे हो? तर तुमचा प्रभाव तुमच्या मुलांवर नाही पडणार. आप किस प्रकार से खड़ा कर रहे हो? आपका खुद का इमेज उनके सामने गिरा हुआ है और फिर वो आपसे क्या सीखेंगे? कारण की तुमचं चरित्रच तुमच्या मुलांच्या समोर नीट नाहीये, तर तुम्ही तुमच्या मुलांना काय शिस्त लावू शकता? और क्या नहीं करोगे? उसका सम्मान करें. बाल बच्चों को ऐसे अनुशासन में रखता हो कि वो उसका सम्मान करे. तो बच्चे आपको सम्मान देंगे अगर आप ऐसा सब करते हो काम को? जर का तुमची कामं अशी असतील तर तुमची मुलं तुम्हाला आदर देतील का? आजकल के बच्चे बहुत स्मार्ट है मालूम है. आजकालची मुलं खूप हुशार आहेत. आप लोग कुछ भी करो घर में, बाहर के लोगों को नहीं पता चला तो नाम बदल देना. तुमच्या घरात काय चाललंय हे सगळं बाजूच्या लोकांना जाऊन सांगतात. अरे मेरा बाप है ना, वो दारू पीता मालूम है. पप्पा असं करतात. अरे मेरे पापा ने ना तो ब्रांडी लाया था, मेरे पापा ने ये ब्रांड पीता है मेरा पापा. बच्चे बताते हैं भाई. आपली मुलं सगळं बाहेर जाऊन सांगतात. अरे मेरा पापा है ना वो मम्मी को बहुत मानता है. अरे मेरे पापा को है ना सस्पेंड कर दिया यार. बच्चे खुद बताते हैं अपने घर की बात. मुलं आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी बाहेर जाऊन सांगतात. और भाई पड़ोसी ने आके पूछा, भाई तू सस्पेंड क्यों हुआ? किसने बोला तेरे को? अरे मेरे बच्चे ने बताया. फिर आप ये बच्चे को मार रहे हो, आपका कुछ अधिकार नहीं आता उसको मारने का.
तर जेव्हा आपल्या बाजूवाले लोक किंवा नातेवाईक लोक येऊन विचारतात "बाबा, तुमच्या घरामध्ये अशी परिस्थिती झाली का?" तेव्हा मग आपण त्यांच्याशी भांडण करणार, चिडचिड करणार, हे करून फायदा नाही. आपका बच्चे के सामने आपने अपनी गवाही नहीं अच्छी रखी, आप खुद एकदम मारपीट कर रहे हो, पी रहे हो, दारू पी रहे हो, ईर्ष्या कर रहे हो, लोगों को झगड़ा कर रहे हो, तो आप किस प्रकार से उसको बोल सकते कि तू ऐसा मत कर? आपल्या कुटुंबातल्या लोकांसमोरच आपण आपली साक्ष चांगली ठेवली नाही तर आपण इतर लोकांना काय बोलणार? यीशु मसीह क्या बोला? तेरे हाथ का ठेका खुद पहले निकाल, फिर दूसरे के आंखें का लट्ठा दे. देवाने काय येशू ख्रिस्ताने काय सांगितलं की तुझ्या डोळ्यातलं जे पुसळ आहे ते तू आधी काढ, मग दुसऱ्याच्या डोळ्यातलं पुसळ हम काढ. क्या करना चाहते हैं? हम दूसरे का पहले ठीक करना चाहते हैं, उसका रखते हैं वैसा. आपण काय करतो? स्वतःचं ठेवायचं झाकून सवयचं आपण असं करतो. आगे क्या लिखा है? यदि कोई व्यक्ति अपने घर का प्रबंध करना नहीं जानता तो वो परमेश्वर की कलीसिया का कैसे प्रबंध करेगा? आमेन. आता 5व्या वचनामध्ये देवाचं वचन काय म्हणतं की कुठलाही पुरुष जर का आपल्या घराची व्यवस्था म्हणजे घराची सांभाळ देखरेख जर तो करत नाही तर तो देवाच्या मंडळीला कसा सांभाळेल? आप सोचते हैं कि आप बहुत आदमी, आप लोग वचन के इसमें बहुत बढ़ रहे हो, आप बहुत ही घर पर पैसा नहीं दे रहे हो, बच्चे भूखे हैं, पर आप सोचते हो आप उनसे प्रार्थना करवा रहे हो, आप उनसे बाइबल पढ़ा रहे हो, तो कुछ फायदा नहीं उसका. आपका जीवन आगे उनके सामने अच्छे नहीं है, आपका फिजिकल लाइफ उनके सामने अच्छा नहीं है, आज स्पिरिचुअल लाइफ कितना भी उनके सामने बना हो वो नहीं बनेगा. तुम्ही स्वतःला खूप आत्मिक समजत असाल की मी माझं आत्मिक जीवन चांगलं आहे, मी प्रार्थना करतो, मी माझ्या मुलांना प्रार्थना करायला लावतो, वचन वाचायला लावतो, स्तुती आराधना करायला लावतो, पण तो तुम्ही त्यांना जेवायला देत नाही, त्यांना कपडे देत नाही, तर मग तुमचं आत्मिक जीवन चांगलं असून फायदा काय? आप काम पे नहीं जा रहे. तुम्ही कामाला जात नाही. तो आत्मिक जीवन और शारीरिक जीवन दोनों एक ही साथ चलता है. आत्मिक जीवन आणि शारीरिक जीवन या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू, या दोन्ही समांतर रीतीने चालतात. इसलिए क्या लिखा है? वो नया चेहरा भी ना हो. म्हणून असं दिलं की तो नवशिका म्हणजे नवीनच असं नसला पाहिजे. आप लोग विश्वास में नए हैं तो आप लोग सुनिए दूसरे का. जर का तुम्ही विश्वासात नवीन आहात, तुम्ही आताच ख्रिस्तामध्ये आलाय, तुमचा विश्वास एवढा मजबूत नाही तर दुसऱ्यांचा ऐका. आप लोग वचन को समझिए. तर वचन वाचा, ते समजून घ्या. और आगे क्या लिख रहे हैं? कलीसिया के बाहर के लोग में वो सुनाम, आपकी जो नाम है, लोगों में नाम है आपका, लोग आपकी जो गवाही देते हैं वो अच्छी देने वाले हो. आणि तुमची साक्ष जी लोक देतात ते चांगली साक्ष देण्यात असली पाहिजे. क्या होना चाहिए? अच्छी गवाही देने वाला होना चाहिए. तुम्ही चांगले साक्ष देणारे असले पाहिजे. और क्या है? सुनामी हो, और कहीं ऐसा ना हो कि किसी निर्दोष में किसी दोष में पकड़ के वो शैतान के फंदे में फंसे. अगर आप अगर शराबी है, आप मारपीट करने वाले, ये सब गुण आप में पाए जा रहे हैं, तो आप लोग किस प्रकार से मसीह अपने आप को कहोगे? लोग क्या कहेंगे आपके बारे में? आपको कहेंगे कि आप अच्छे व्यक्ति हैं या बुरे व्यक्ति? क्या कहेंगे? जर का तुमच्यामध्ये या सगळ्या चुका आहेत, ही सगळी पापं तुम्ही करता, तर लोक तुमच्याबद्दल चांगली साक्ष देतील का? नाही, लोक तुमच्याबद्दल वाईट साक्ष देतील. तो इसलिए आपके अंदर क्या बात नहीं होना चाहिए? आपके अंदर ये सारी बातें नहीं होनी चाहिए. आप लोग एक आदर्श बनना चाहिए दूसरों के लिए. म्हणून आपण सगळ्यांनी इतरांसमोर एक चांगला आदर्श असं बनलं पाहिजे. कि आपका बच्चा आगे जाके ये कहेगा कि मेरा पापा दारू पीता है, इसलिए मैं भी दारू पीता, मेरे पापा को मैं फॉलो करूंगा. असं आपल्या मुलांनी असं नाही म्हटलं पाहिजे की माझे वडील दारू पितात तर मी पण पुढे जाऊन तेच करेन. नाही, माझे वडील प्रार्थना करतात, मी त्यांच्यापेक्षा जास्त प्रार्थना करेन. तो ये बात होनी चाहिए. तर सकारात्मक प्रभाव त्यांच्यावरती पडला पाहिजे. तो ये जो सब बात है ये यीशु मसीह में पाई जाती है. तर हे सगळे जे गुण आहेत ते आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांमध्ये आहेत. यीशु मसीह अच्छा अगुवा बना. तर आपले येशू ख्रिस्त एक चांगले पुढारी होते, चांगले लीडर होते. आपको लगता है यीशु मसीह अच्छा अगुवा था? तुम्हाला असं वाटतं का की येशू एक चांगले शिक्षक होते, एक चांगले लीडर होते? आपको ऐसा लगता है कि यीशु मसीह ने अच्छे से अगुवाई अपना जो एक अगुवा जो देखे अपने बात वो यीशु मसीह में पूरा होता है. तुम्हाला असं वाटतं का की ह्यामध्ये जे पण गुण आहेत, सकारात्मक गुण जे आपण बघितले ते सगळे येशू ख्रिस्तांमध्ये होते? अगर आप नहीं समझ रहे तो मैं आपसे कह सकता हूँ कि वो निर्दोष था. जर तुम्हाला नसेल समजलं तर मी सांगतो येशू ख्रिस्त निर्दोष होते. वो एक ही पत्नी का पति था. त्यांना म्हणजे एकाच पत्नीचे ते पती म्हणजे मंडळी. हम कलीसिया उसकी पत्नी है. जी मंडळी जी आहे ही त्याची पत्नी और आहे. उसके अलावा कोई नहीं है. हा, आणि मंडळी एकच आहे, मंडळीच्या सोडून दुसरं त्यांच्याकडे काही नाही. वो संयमी है. तेच तो येशू ख्रिस्त संयमी होते. किस प्रकार संयमी थे और रहेंगे? ते संयमी होते, आहेत आणि राहते. किस प्रकार से दिखता है? हे कशावरून कळतं की येशू संयमित होते? हम जितना पाप करते हैं वो हमेशा क्षमा करते हैं. कारण की जेव्हा जेव्हा आपण पाप करतो तेव्हा तेव्हा प्रभू आपल्याला माफ करतो. पाप है हमारे बड़े, दया उसकी अपार हम है. आणि पाप आपण करतो पण देवाची दया त्याच्यापेक्षा जास्त आहे. क्या आपको ऐसा लगता है कि आपको ऐसा कभी सवाल खड़ा हुआ है कि भाई यार मैं इतना सारा पाप करता हूँ, मैं प्रभु के विरोध में इतना करता हूँ, फिर भी मैं कैसे क्षमा मिल जाती है? कधी कधी आपल्याला असा विचार येतो मनामध्ये की मी इतक्या चुका करतो, इतकी पाप करतो, तरी पण मला देव क्षमा करतो, मला माफ करतो. कभी सवाल आपके मन में है? कधी असं वाटलं तुमच्या मनात आला विचार? मैं इतना दारू पीता हूँ, मैं इतना झगड़ा करता हूँ, मैं इधर का उधर करता हूँ, फिर भी प्रभु मेरे को क्यों क्षमा करता है? मैं इस लायक नहीं हूँ.
मी एवढ्या चुका करतो किंवा एवढ्या चुका माझ्याकडून होतात, पण मी त्या योग्यतेचं नसताना पण देव मला माफ करतो. आपको ऐसा कभी लगा है? तुम्हाला कधी असं वाटलं? नहीं लगा तो सोचिए इसको. जर तुम्हाला असं विचार नाही आला तर तुम्ही विचार करा याच्यावरती. मैं काम पे झगड़ता हूँ कि यीशु को कैसा लगता है? यीशु फिर भी मुझे क्षमा करता है, मेरे को नया सुबह दिखाता है, उसकी दया मुझ पर रोज बढ़ती है. मी एवढी पापा करतो तरी पण देव मला रागवत नाही, देव मला क्षमा करतो आणि प्रत्येक नवीन सकाळ देव मला दाखवतो. यीशु अतिथि सत्कार अच्छा करता था. येशू पाहुणचार चांगला करायचा. किस प्रकार से दिखता है? कसं दिसतं आपल्याला? जब एक विश्वासी एक व्यक्ति जो पाप से मन फिराता है उसके साथ वो संगति करता है. जेव्हा कोणता माणूस पापापासून मन फिरवतो, तो देवाच्या जवळ येतो, तेव्हा देव त्याच्याबरोबर वेळ घालवतो. आज हमसे प्रभु अपना समय मांगता है. जब हम समय देते हैं उसको तो हमसे वो अतिथि सत्कार करने का एक दृश्य दिखाई देता है, हमसे वो बातें करता है, हमको अच्छे से पहुंचार करता है. जेव्हा जेव्हा आपण प्रार्थना करतो, जेव्हा जेव्हा आपण देवाला वेळ देतो, तेव्हा देव आपल्या बरोबर वेळ घालवतो आणि तो आपला पाहुणचार करतो. हमें जो जरूरत है, हमारी जो आवश्यकता है, हम जब उससे साझा करते हैं वो अपनी इच्छा में होकर हमें देता है. अगर उसकी इच्छा है वो बताता है भाई बेटा तेरे लिए ये सही है ये नहीं है. जेव्हा जेव्हा आपण देवाकडे प्रार्थना करतो, आपली इच्छा त्याला सांगतो, तेव्हा तेव्हा देव आपल्याला उत्तर देतो की तुझ्यासाठी काय योग्य आहे, तुझ्यासाठी काय अयोग्य आहे, ते देव आपल्याला सांगतो. कभी कभी हमें लगता है कि ये बातें हमें नहीं मिल रही है. कधी कधी आपल्याला असं वाटतं की मी एवढी प्रार्थना करते पण हे मला का भेटत नाही. आप में से बहुत लोग जवान हैं, मैं भी जवान हूँ. हम जवान लोग सोचते हैं कि हमें हमारी एज हो गई शादी की, अगर हमें अभी क्यों लड़के नहीं मिल रहे. आता तुम्ही सुद्धा तरुण आहात, तुमच्यातले काही लोक मी तरुण आहे, तर आपल्याला कधी कधी असा विचार येतो की आता माझं एवढं वय झालं, मला अजून जोडीदार का मिळत नाहीये. और शायद जिनका शादी में उनको बच्चे नहीं हो रहे तो उन लोग सोचते हैं हमको बच्चे क्यों नहीं हो रहे. ज्यांना पुत्र संतान नाहीये त्यांना असं वाटत असेल की बाबा अजून इतकी वर्ष झाली लग्नाला, अजून मूल होत नाहीये, का होत नाहीये. और जो बच्चे हो गए तो उनको ऐसा लगता रहेगा कि बच्चे हुए मैं इनको किस प्रकार से संभालूं. मेरे पास इतना धन नहीं कि मैं इनका एजुकेशन अच्छा मैं इनको देना चाहता हूँ अच्छे से एजुकेशन, पर वो नहीं दे पा रहा हूँ. आता ज्यांना मुलं आहेत त्यांना असा विचार येतो की बाबा माझ्याकडे पैसे पुरत नाहीये, मुलांचं शिक्षण आहे, कसं शिकू, किंवा मुलं ऐकत नाहीये, काय करू. इनका करियर में किस प्रकार से डेवलप करूँ. यांना मी कसं शिक्षण देऊ, यांना कसं मी त्यांना उच्च शिक्षण देऊ. एवरी स्टेज ऑफ लाइफ हैज लाइक रिस्पॉन्सिबिलिटी और एकदम डाउटफुल है. मतलब हर जो जीवन का स्तर है उसमें विचार है, लाइक हमें सोच विचार हम हमेशा करते हैं कि ये बात हमारे जीवन में नहीं हो रही, क्यों नहीं हो रही, फिर उस पर हम विचार करते रहते हैं. कारण की माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळी जे वळण येतं त्याच्यावरती आपल्यासाठी जबाबदारी आहे आणि आपल्याला त्याच्यावरती विचार करावा लागतो. बैचलर्स के लिए मैरिज के बारे में डाउट्स हैं. जे आता अविवाहित त्यांच्या मनात असतं की लग्न कधी रिसेंट होईल. मैरिड कपल्स को फ्यूचर जनरेशन अपकमिंग जनरेशन के बारे में डाउट्स हैं. आता ज्यांचं नवीन लग्न झालंय त्यांना असं की मूल कधी होईल, मग कसं होईल पुढे. और उनके बाद जो बच्चे हैं जिनको है जो कपल्स को बच्चे हैं उन लोग विचार करते हैं कि हम किस प्रकार से इसको एजुकेशन दें, किस प्रकार से इसको अच्छा करियर इसका करें, किस प्रकार से इसको एक बड़ा ऑफिसर बनाएं. आता ज्यांना मुलं आहेत त्यांच्या मनात असा विचार असतो की मुलांना शिक्षण कसं द्यायचं, त्यांचं भविष्य कसं असेल, पुढे जाऊन काय बनतील, काय शिकतील, हा त्याचा विचार असतो. तो ये सब विचार हम जब करते तो यीशु मसीह हमें यही सांगना देता है तू डर मत, मेरे साथ में जो समय में जो उचित है वो दूंगा तुझे. जेव्हा जेव्हा असे विचार आपल्या मनामध्ये येतात तेव्हा तेव्हा देव आपल्याला उत्साहित करतो की तू घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे, जे तुझ्यासाठी योग्य आहे ते मी तुला नक्की देईन. एक बार हमेशा याद रखना, आपका जीवन किसने आपको भेजा इस पृथ्वी पे? किसने भेजा? प्रभु ने भेजा. तो आपको प्रभु ने भेजा तो कुछ प्रभु का उद्देश्य है ना, ऐसे ही तो आपको नहीं भेजा. तर देवाने आपल्याला या पृथ्वीवर जन्म दिला, तर देवाचा आपल्या प्रत्येकाच्या मागे काहीतरी एक उद्देश आहे. आपका खुद का जीवन, आपकी पत्नी का जीवन, आपके बच्चों का जीवन या आपके माता पिता का जीवन के पीछे एक उद्देश्य है. आपल्या घरात जितकी पण व्यक्ती आहेत त्या सगळ्यांच्या जन्माच्या मागे एक देवाने उद्देश ठेवलाय. वो उद्देश्य प्रभु अपने आप पूरा करेगा. आणि तो उद्देश देव आपल्या योग्य वेळेमध्ये पूर्ण करेल. आप चिंता नहीं कर पाते वो उद्देश्य को पूरा. तुम्ही त्याच्याबद्दल काळजी करून चिंता करून काही होणार नाही. अभी समझो भाई फॉर एग्जाम्पल अभी कोई व्यक्ति है वो अपने बच्चों को बारे में बच्चा नहीं हो रहा है, ऐसा सोच के बच्चा हो जाएगा. एखाद्या माणसाला पुत्र संतान होत नाहीये तर विचार करून करून त्याला मुलगा होईल का किंवा बाळ होईल का. बाई चांस निवृत्ति सोच रहा है कि मेरी शादी नहीं हो रही, क्या ऐसे लड़के टपकेंगे आते हैं. किंवा मी विचार करतोय की माझं लग्न होत नाही तर त्यासाठी मुलगी देवाची आकाशातून टाकेल का. जस्ट एग्जाम्पल दे रहा हूँ. जस्ट मी उदाहरण सांगतोय. क्या अपने आप मिल जाएंगे, हमें क्या करना है, प्रभु से मांगना है. प्रभु ने एक सही उचित समय रखा है, वो उचित समय पे मिलेगा. तर त्यासाठी देवाचं वचन आपल्याला सांगतं की प्रार्थना करा, प्रार्थनेमध्ये लवलीन राहा आणि देव म्हणतो की योग्य वेळ जेव्हा येईल तेव्हा योग्य वेळ येतो देव आपल्या जीवनामध्ये. अगर आपके मन में किसी के प्रति विचार है कि ये मेरे लिए उचित है तो प्रभु के सामने उसके बारे में रखो.
जर का तुमच्या मनामध्ये असा विचार आहे की बाबा ही मुलगी हा मुलगा माझ्यासाठी योग्य वाटतोय तर तुम्ही प्रार्थनेमध्ये विषय ठेवा, देवाला विचारा. आप लोग खुद सोचिए, खुद प्लान्स मत बनाइए. स्वतःच विचार करून तुम्ही त्या मुलाशी बोलणं, त्या मुलीशी बोलणं, बातचीत करणं हे करू नका. आधी देवाला विचारा. देवाने जर होकार दिला तर आई वडिलांना सांगा, पास्टरांकडे जा. लीव एवरीथिंग इन गॉड्स हैंड. सब प्रभु के हाथ में सौंप दीजिए. देवाला विचारा, देवाला विचारून मग पुढे करा. आप खुद प्रभु से पूछिए. प्रभु को बोलिए कि मेरे को ये लड़की पसंद है, मेरे को ये लड़की, हमें लड़कियां नहीं इसलिए प्रभु मुझे ये लड़की पसंद है, प्रभु मैं इससे शादी करना चाहता हूँ, मेरे को ये अच्छी लगी, पर आपकी क्या इच्छा है, आप अपनी इच्छा बताइए. तर देव आपला निर्माण करता असल्यामुळे देवाला विचारा की देवा मला ही मुलगी आवडते किंवा ही मुलगी चांगली वाटते, मी काय करू. देवाला प्रश्न करा आणि देव तुम्हाला उत्तर देईल. और सही समय आने दो. आणि जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत वाट बघा. आगे हम क्या देखते हैं कि यीशु मसीह क्या था, शिक्षा अच्छा देता था. त्याच्यानंतर आपण बघतो की येशू ख्रिस्त एक चांगले शिक्षक होते. यीशु शिक्षा देता था, इसलिए उसको क्या बुलाया लोगों ने, रब्बी, गुरु बोलते थे. म्हणून त्याला स्वामीजी, प्रभुजी, गुरुजी असं म्हणायचे लोक. क्योंकि उन लोग, इवन जो शास्त्रीय परिस्थिति, उन लोग खुद जानते थे कि यीशु मसीह अच्छा एक गुरु है, शिक्षक है. म्हणून शास्त्रीय फरीसी लोक पण जे होते त्यांना माहिती होतं की येशू उत्तम गुरु आहे, म्हणून ते त्याच्या शिष्याने विचारायचे की तुम्हाला गुरु क्या केलं, तुझा गुरुजी काय म्हणतो, असं ते त्यांना बोलायचे. क्या यीशु ने कभी दारू पिया? येशूनी कधी दारू प्यायली का? क्या यीशु शराबी थे? येशू कधी दारू प्यायचे? क्या यीशु मसीह कभी मारपीट किया? त्यांनी कधी मारामारी केली? लोगों ने उनको मारा, फिर भी वो मारे. लोकांनी त्यांना मारलं पण त्यांनी प्रतिसाद दिला का त्याला? मारा नहीं. क्या किया उन्हें? क्षमा की. तर येशूने क्षमा केली. जब वो क्या हुए, नम्र हो गए ना. येशू नम्र झाले. झगड़ा में थे वो. त्यांनी कधी भांडण केलं का? लोग उससे झगड़ा करते थे, लोग उससे आर्ग्यू करते थे. जब भी उसको पूछा तू किसको, तू बाल जुगल से के मदद से शैतान को निकाला है, वो बोला ना भाई तुम किस केस से निकालते हो, तुम ऐसा क्यों बोलते हो. जेव्हा उसने प्रत्युत्तर दिया उसका. शास्त्री फरीसी लोकांनी त्याच्याशी वादविवाद केला की तो भूतांच्या साह्याने भूतांना काढतोस, पण त्यांनी त्याला प्रत्युत्तर नाही दिलं. यीशु मसीह ने क्या जाने ना, प्रभु यीशु मसीह ने वचन से बात किया और शांत रहे. येशू म्हणाले, येशूने वचनाने उत्तर दिलं आणि ते शांत राहिले. क्या यीशु मसीह ने कभी झगड़ा किया, धन का लोभ किया? तर येशूने कधी लोभ केला का पैशांचा? पैसे आपको एक सही बात बोलूंगा. यीशु को धन का लोभ नहीं आया, इसलिए यीशु मसीह क्या किया, अपना जो धन था जो भी वो किसके हाथ में सौंपा है? यहूदा इसको दिया. येशूला कधी धनाचा लोभ नव्हता, म्हणून त्यांच्याकडे जे पण पैसे असायचे ते यहूदा इस्करियोतीच्या हातामध्ये त्यांनी पिशवी दिली. उसमें क्यों दिया? क्योंकि अगर उनके पास धन रहेगा तो उनको शायद से आ सकता है, क्योंकि वो भी मतलब उनको भी पाप का एहसास होता था ना. हमको भी जब हम रहते हैं तो धन हमारे पास ज़्यादा रहता है, हमको क्या लगता है हम इस तरीके से यूज़ करें, इस तरीके से यूज़ करें, लगता है कि नहीं. कारण का जास्त पैशांवरती मोह येऊ नये किंवा पैशांवरती जास्त मन जाऊ नये, कारण ते सुद्धा देहधारी मनुष्य म्हणून या पृथ्वीवरती आले, म्हणून पैशांचा मोह होऊ नये म्हणून त्यांनी ते पैसे यहूदाच्या हातातच दिले होते. यीशु मसीह ने क्या किया, अपने घर का अच्छा प्रबंध किया. त्यांनी आपल्या आईची, आपल्या भावंडांची चांगल्या पद्धतीने देखरेख केली. उनको अच्छा अनुशासन सिखाया. त्यांना एक चांगलं शिस्त लावलं, एक चांगलं जीवन दिलं. ये किस प्रकार से दिखता है, जब हम पहले के काम पढ़ते थे, यीशु मसीह के जो भाई थे, जो याकूब की पत्री हम पढ़ते, यहूदा की पत्री पढ़ते, उन लोग कौन, यीशु के भाई, उन लोग ने इतना अच्छे से क्यों लिख पाए? क्योंकि उन लोग को अच्छी शिक्षाएं मिली, अच्छी आत्मिक बातों को जान सके. प्रेषणाचे कृत्य, याकोबाचा, यहूदाचं पत्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा त्याच्यातून कळतं की येशूने आपल्या परिवाराची कशा पद्धतीने देखरेख केली. और जब हम देखते कि यदि कोई व्यक्ति घर का प्रबंध नहीं करता हो, तो वो यीशु मसीह ने ऐसा हुआ कुछ गुण पाया कि वो घर का प्रबंध नहीं करता है. असं कुठे दिसून येतं का की येशूने आपल्या घरातल्या लोकांची काळजी घेतली नाही किंवा त्यांची देखरेख केली नाही. और यीशु मसीह का नाम किस प्रकार था हम लोगों में? येशूचं नाव आपल्या लोकांमध्ये कशा पद्धतीने होतं? ऐसा कोई था कि वो शराबी है, वो ये है, वो है? त्याला असं कोणी म्हटलं का की हा दारुडे आहे किंवा हा भांडण करणार आहे, असं कधी म्हटलं का कोणी? तो आज अपने सामने एक यीशु मसीह का उदाहरण रखिए. तर आपल्या समोर येशू ख्रिस्तांचं उदाहरण ठेवा. आपको अच्छा वचन समझ में आया? आजच्या वचनाचा अर्थ समजला का? मैं एकदम सिंपल ला रहा हूँ वापिस आपके लिए, एकदम सिंपल में बता रहा हूँ. मी खूप सोपं करून सांगतो तुम्हाला. मैं आपको वापिस बताता हूँ, इतना बड़ा नहीं बताऊँ, मैं छोटे में बता रहा हूँ, समराइज में, सारांश में बता रहा हूँ. तुम्हाला मी सारांश सांगतो आजच्या वचनाचा काय. हम एक पुरुष हैं, आपण एक पुरुष आहोत. हमको प्रभु ने बनाया, आपल्याला देवाने निर्माण केलं. हमको प्रभु ने अधिकार दिए, देवाने आपल्याला अधिकार दिला. हम उसके अधिकार में जीने वाले हो सके. तर आपण त्याच्या अधिकारामध्ये जगणारी लोक असली पाहिजे. अब हम में उसने जो खून चाह है, मतलब उसकी जो इच्छा है कि हम जिस प्रकार से जिए, वो हमारे अंदर होना चाहिए. तर देवाची जी इच्छा आहे की ते गुण, ते वैशिष्ट्य आपल्यामध्ये असलं पाहिजे, त्याच्यानुसार आपण जगलं पाहिजे. यीशु मसीह में थे तो हमें भी हो सकते. आणि जर काही सगळे गुण येशू ख्रिस्तांमध्ये होते तर आपल्यामध्ये पण असायलाच पाहिजे. और हमें किस प्रकार से होगा, हम रोज जब प्रभु से मदद मांगेंगे, जेव्हा आपण रोज देवाकडे प्रार्थना करणार, देवाकडे मदत मागणार,
आपण रोज प्रार्थना करतो का? आप फ्रैंकली बता सकते हैं, आप लोगों को कोई कुछ नहीं बोलेगा, इधर एक दूसरे को कुछ मत बोलिए क्या। त्या कारणाने मला तर रोज बायबल वाचायलाच पाहिजे, पण तरी सुद्धा कधी कधी माझ्याकडून राहून जातं. मग मी काय करतो, मी सकाळी उठल्याच आधी बायबल वाचून घेतो. तो मैं क्या करता हूँ, अपना जो प्रार्थना है वैयक्तिक प्रार्थना आधे घंटे का प्रार्थना कर लेता हूँ सुबह। मी सकाळी उठल्याच माझी वैयक्तिक प्रार्थना करून घेतो. आप भी वैसा ट्राई करिए। पण तुम्ही पण करा, सकाळी लवकर उठा आणि सकाळी सगळं करून घ्या. अगर आपको बाइबल पढ़ने नहीं जम जाता, बाइबल सुनिए। जर तुम्हाला वाचता येत नाही तर ऑडिओ बायबल आहे ते ऐका. इंस्टेड ऑफ लिसनिंग सॉन्ग्स लाइक सेक्युलर सॉन्ग, जो बाहर की गाने हैं उसको सुनने के कुछ समय के लिए मत सुनिए, आप बाइबल सुनिए उस जगह पे। जगातले गाणे, पिक्चरचे गाणे ऐकण्यापेक्षा थोडा वेळ बायबल ऐका. वो टाइम कुछ समय में आप अपना बाइबल को सुनिए कि आप पढ़े जैसा आपको लगेगा। क्यों? आप जब बाइबल सुनते हो, पढ़ते हो, वो आपके हृदय में जब जाता है, आपको वो समझाता है, सिखाता है। आणि ते वचन ऐकायला थोडा वेळ द्या, कारण जेव्हा तुम्ही ते वचन ऐकता, तुमच्या हृदयामध्ये ते जमा होतं, तेव्हा ते वचन तुम्हाला समजवतं आणि तुम्हाला सांत्वन देतं. तो इसलिए आप प्रार्थना करो, मैं आपको उत्साहित करूँगा, मैं भी खुद उत्साहित करूँगा मेरे अपने आप को कि मैं भी प्रार्थना करूँ, मैं भी वचन पढ़ूँ, क्योंकि ये बहुत आवश्यक चीज़ है। म्हणून आपण सगळे आज एकमेकांना उत्साहित करूया आणि उत्साहित होऊया की आपण प्रार्थना करूया, वचन वाचूया. तो पहली बात, आप कौन हो? अध्यक्ष हो। अध्यक्ष म्हणजे पुढारी. आप लोग घर के सब लोग बोलिए, आप लोग कौन हो? अध्यक्ष अध्यक्ष। प्रभु ने आपको अध्यक्ष का नियुक्त किया है, मतलब क्या बोलते हैं, पौधा दिया है। तर देवाने तुम्हाला अध्यक्ष किंवा पुढारी असं एक तुम्हाला पद दिलेलं आहे. तो आपके जीवन में जो गुण निकल देंगे वो होने चाहिए। दुसऱ्या आणि तिसऱ्या वचनामध्ये जे काही गुण दिले ते सगळे आपल्याकडे असले पाहिजे. और तीसरी बात जो आप में नहीं होना चाहिए वो ये बातें नहीं होनी चाहिए। तर तिसरी गोष्ट की आपल्यामध्ये काही गुण नसले पाहिजे. ते आप शराबी नहीं होना चाहिए, आपण दारू न पिली पाहिजे, मारपीट करने वाले नहीं होना मारामारी नाही केली पाहिजे, चाहिए, झगड़ा भी नहीं होना है, भांडणं नाही केली घर पाहिजे का लोभी नहीं होना है, आणि पैशाचा लोभ नाही केला और पाहिजे. हम क्या होना है, घर का प्रबंध करने वाले नम्र होने चाहिए। तर आपण नम्र आणि आपल्या घराची देखरेख करणारे असे असले पाहिजे. ये सब आप कब कर पाओगे? आणि हे सगळं आपण कधी करू शकतो? जब आप प्रभु से मदद मांगोगे। जेव्हा आपण देवाकडे मदत मागू तेव्हा. हमको प्रभु मदद करता है, तर देव आपल्याला मदत करतो. इसलिए तो यीशु मसीह इस पृथ्वी पे आए। म्हणून तर येशू ख्रिस्त या पृथ्वीवर आले. क्या आप विश्वास करते हो कि यीशु मसीह आपके लिए मारा गया, काटा गया, तीसरे दिन जी उठा और स्वर्ग गया, वो वापस लेने को आपको आने वाले हैं? तुमचा या सुवार्तेवर विश्वास आहे का की येशू ख्रिस्त आपल्यासाठी मारले गेले, काढले गेले, दुसऱ्या दिवशी जिवंत झाले, ते आपल्याला घ्यायला पुन्हा येणार आहे? अगर आपका विश्वास है तो आप उस विश्वास के अनुसार अपना जीवन जिए। जर का तुमचा या गोष्टीवर विश्वास आहे तर या विश्वासानुसार तुम्ही जगा. अपना लाइफ को आप खुद बदलिए। स्वतःचं जीवन स्वतः बदला. प्रभु आपको इस जीवन को बदलने का मौका दिया है। देवाने आपल्याला जीवन बदलायची एक संधी दिली वो आहे. किस प्रकार से आप बदल सकते हैं जब आप उसका वचन पढ़ोगे? तर आपण आपलं जीवन कसं बदलू शकतो जेव्हा आपण देवाचं वचन वाचू तेव्हा. तो आप उसको मैं इंकरेज करूँगा कि वचन पढ़िए। तर मी तुम्हाला उत्साहित करेन की पवित्र शास्त्र रोज वाचा. आपको अगर वचन नहीं पढ़ने जमता है या आपको समझ में नहीं आता, मुझसे सवाल कर सकते हैं। जर का तुम्हाला एखादं वचन वाचल्यावर समजत नाहीये किंवा वाचायची इच्छा होत नाही तर तुम्ही मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला उत्तर देईन. आप मुझे कॉल करो, मैं अवेलेबल हूँ। आप मुझे टेक्स्ट कर सकते हो, मैसेज कर सकते हो। तुम्हाला मैसेज करिए। जर का बायबल वाचलं, तुम्हाला एखादा अध्याय किंवा एखादा पॅराग्राफ नाही समजलं, त्याचा फोटो काढून मला पाठवा, मला प्रश्न करा किंवा मला मेसेज टाका, मला कॉल करा, मी तुम्हाला सांगेन. जैसे हितेश घर में अकेला है तो मुझे फोन कर सकते हैं कि मैं प्रार्थना करना चाहता हूँ, हम लोग मिलकर 5 या 10 मिनट प्रेयर कर सकते हैं फोन पे। जेव्हा तुम्ही एकटे आहात किंवा तुम्हाला प्रार्थना करायला कंटाळा येतो, होत नाही, इच्छा होत नाही, तर तुम्ही मला फोन करा, आपण मिळून प्रार्थना करूया. जैसे अकेले हो घर में, कोई नहीं आपके घर में, तो आप मुझे फोन करो, हम मिलकर प्रार्थना करेंगे। तुम्ही घरी एकटे आहात तर तुम्ही मला फोन करा, आपण मिळून प्रार्थना करू. मैं मैसेज करूँ, मैं आपको इस टाइम पे फोन करूँगा। किंवा मला मेसेज टाका, आपण एक प्रार्थनेची वेळ ठरवा, आपण या वेळेला प्रार्थना करूया. फोन पे हम लोग मिलकर प्रार्थना कर सकते हैं। फोनवरती प्रार्थना करू प्रभु ने शकतो. आज का जमाना अपने को इतना बड़ा किया है, आगे बढ़ा है, तो हम लोग उसका सही इस्तेमाल कर सकते हैं। आता तंत्रज्ञान टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे की आपण झूम कॉल आहे, टीम्स कॉल आहे, व्हॉट्सअप कॉन्फरन्स कॉल आहे, आपण सगळे लोक मिळून पण प्रार्थना करू शकतो. हम लोग प्रार्थना कर सकते हैं। अगर आप लोग को कुछ भी रहेगा, मुझे मेरा नंबर आप सबके पास है ना? माझा नंबर तुमच्या सगळ्यांकडे आहे. नहीं है, मेरा नंबर आप लीजिए, मुझे दीजिए अपना नंबर, हम लोग मिलकर एक दूसरे से बात कर सकते, प्रार्थना कर सकते एक दूसरे की। माझा नंबर घ्या, आपण एकमेकांशी बोलून प्रार्थना करून देवामध्ये वेळ घालू शकतो. आगे आप लोग को ऊपर प्रभु शायद से प्रभु की योजना कर हुई तो प्रभु ने मुझे ही रखा है। देवाची इच्छा पुढे झाली तर देवाने मला चौथे अध्यक्ष म्हणून तो ठेवले. अभी हम एक दूसरे से अच्छे रिलेशनशिप बनाएंगे, हम एक दूसरे को बढ़ाएंगे, तो आगे हमारे लिए बहुत अच्छा है। तर देवाने आपल्याला एक संधी दिली की आतापासूनच अजून मला ऑफिशियली
पण तोपर्यंत देवाने आपल्याला एक संधी दिली की आपण एकमेकांशी संभाषण करू, एकमेकांबरोबर वेळ घालू, म्हणजे पुढे आपल्याला सोपं जाईल. हफ्ते में एक बार आप कॉल करके पूछ सकते हो, मेरे भी हालचाल ले सकते हो, मैं भी आपका हालचाल ले सकता आपण आठवड्यातून एक वेळ ठरवूया की तुम्ही मला, आपण एकमेकांची चौकशी करू शकतो, प्रार्थना करू शकतो. हूँ. मैं चर्च में से कुछ भाइयों को खुद से फोन करता हूँ, पूछता हूँ उनसे कैसा चल रहा है उनका, आपल्या आपका क्या रहा है. चर्च मधल्या बऱ्याचशा मेंबरला मी स्वतः फोन करतो की तुमचं कसं चालू आहे. आप खुद से मुझे मैसेज करिए, तुम्ही स्वतः मला मेसेज मैं करा, आपको मैसेज करूँगा, मी तुम्हाला उत्तर देईन. मैं भी आपको मैसेज करूँगा मी पण तुम्हाला मेसेज करेन कि आप कैसे हो, आपका कैसा दिन गया, क्या चल रहा है आपके जीवन में. तुमच्या जीवनामध्ये काय चालू आहे. Until unless आप जब तक खुद से खुलोगे नहीं, हम बोल नहीं सकते आपको. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून खुले होत नाही, मोकळे होत नाही, तोपर्यंत मी ती करू नाही शकत. अगर आप चाहते हो कि मैं बंद रहूँ एक ही जगह, तो आप ही बंद रहोगे, फिर आप कभी बढ़ नहीं पाओगे. जर तुमची इच्छा आहे की स्वतःला सीमित ठेवायचं, लिमिटेडच ठेवायचं, तर तुम्ही कधी वाढ नाही करू शकणार. मैं बोलना नहीं चाहूँगा, पर मैं ये बोलता हूँ कि मैं इन भाइयों से भी मैं खुद मैसेज करता हूँ, बात करता हूँ. इन लोग भी मेरे से बात करते हैं, जो जवान लोग हैं, मैं इनसे बात करता हूँ. इन लोगों को मैं फोन करता हूँ, मैसेज करता हूँ. हम लोग देखो हर समय सिर्फ प्रार्थना की बात है, हम लोग हंसी मजाक भी करते हैं, हम लोग बातचीत भी करते हैं, बंद करते हैं. तो ये भी एक जरिया मिलता है कि हम एक दूसरे को हंसी मजाक करें. ये भी, और हंसी मजाक में हम क्या करते हैं, एक दूसरे की बातें सुनते हैं, बातें चल रही क्या है जीवन में, संघर्ष से क्या जा रहे हैं, ये बातें होती हैं. आणि प्रत्येक वेळेला फक्त प्रार्थना किंवा धार्मिक बायबलच्याच गोष्टी बोलत, पण आपापल्या जीवनामध्ये काय चाललंय किंवा वैयक्तिक जीवनामध्ये काय चाललंय त्याच्यावर मी चर्चा करतो. तो मैं उम्मीद करता हूँ कि आप लोग एक दूसरे से रिलेशनशिप अच्छा करो, एक दूसरे से बात करो, आपके भाई हैं. तर मी आशा करतो की आतापासून पुढे तुम्ही एकमेकांशी बोलाल, एकमेकांबरोबर नातं सांभाळाल. और जिनमें जितने पुरुष हैं, आप उनको भी उत्साहित करें कि वो भी आए इस मीटिंग में. आणि जितकी बाकीचे पुरुष आहेत, तुम्ही त्यांना, ही देवाने तुमच्यावरती एक जबाबदारी दिली की तुम्ही त्यांना उत्साहित केलं पाहिजे की पुरुषांच्या सभेला या. प्रभु आपको इस वचन से आशीष दे. तर देव तुम्हाला या वचनानुसार आशीर्वाद देव. आइए हम प्रभु अपने आप को बंद करेंगे आपण डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. और प्रभु से मदद मांगेंगे कि प्रभु हमें मदद करें कि इस गुणों में हम बढ़ सकें. आइए आपको आप- इस गुण में बढ़ना है ना, आणि तुमची इच्छा आहे ना की या सर्व गुणांमध्ये आपल्याला वाढायचं आहे. लेकिन आपकी इच्छा है कि गुण में बढ़ सके आप. अब्दुल भाई, आपकी इच्छा है ना, हम सबकी इच्छा है ना, आपल्या सगळ्यांची इच्छा आहे, प्रभु हमारी मदद करेंगे. तर देव आपल्याला नक्की मदत करेल. आइए हम प्रार्थना करें. आपण प्रार्थना करूया. क्या मैं ईश्वर के पिता परमेश्वर यीशु मसीह के नाम से हम आपके सामने आते हैं. हम धन्यवाद देते हैं कि आपने अपने पुत्र का बलिदान हमारे लिए दिया. और हम धन्यवाद देते हैं इस वचन के लिए जो आपने हमको दिया. प्रभु जी, हम प्रार्थना करते हैं कि हम बाइबल पढ़ने में चूक जाते हैं, हम प्रार्थना करने में चूक जाते हैं, तो हम आपसे मदद मांगते हैं कि आप हमारी मदद करिए. प्रभु जी, हमें निर्दोष बनाइए, हमें एक ही पत्नी का पति बनाइए. हमारी पत्नी एक ही हो, हम संयमी हो, हम समझदार हो, सम्मानीय हो, रद्दी से सत्कार करने वाले हो, नम्र हो और घर का अच्छा प्रबंध करने वाले हो. और हम अहंकारी नहीं हो. हमें जो कर्तव्य हमारे, जो काम मिले वो हम विश्वास योग्य रीति से करने वाले हो. इधर आए हुए हरेक भाइयों से हम धन्यवाद देते हैं. निखिल के लिए, अपूर्व के लिए, प्रणाम के लिए, विनय भाई के लिए, दिनेश भाई के लिए, भैरव भाई के लिए, एकनाथ भाई के लिए, आए हुए नए भाई के लिए, और नितिन भाई के लिए, मुकुल भाई के लिए, अपा के लिए, रोहिदा से निवृत्ति के लिए और मेरे लिए प्रार्थना करें. हम जैसे आज आए हैं, हमें आप बढ़ाइए आपके राज्य में, हम एक दूसरे को जान सकें और एक दूसरे को आत्मिकता में बढ़ाने वाले हो सकें. और प्रभु आप हमारी सहायता करिए. ये छोटी सी प्रार्थना हमारे उद्धार करता है, हम सब ये सुनो और कबूल करो. आमीन.